हाय, शुभ सकाळ सर म्हटला. आता वाजल्या 7:30. मी अजून अंघोळ नाही केली. आणि इकडं आधी तुझं काय चाललंय? माझं चाललंय की आता स्वयंपाकाच्या मागे लागली मी. हां. आता काय करायचं, तुम्हाला खायला घालायसाठी करावं लागतं स्वयंपाक करायचा. आणि मी त्या दिवशी व्हिडिओ काढला ना, हा. तो इंग्लिशमधनं कसा ट्रान्सलेट, म्हणजे मराठीतनं इंग्लिशमध्ये कसा ट्रान्सलेट झाला कळलं नाही. हा, तू आणि तेवढी हुशार तर काय. अरे मी एडिटिंग पण नव्हतं केलं, कसं समजलं. जर तसाच व्हिडिओ करून डबडा आणता पाहिजे तिथलं डबडे नेलं कोणी. मग मम्मी म्हणले, मला एक 2 जणांचा फोन आला होता. ती म्हणलं असे का व्हिडिओ टाकलाय, म्हणजे मराठीतनं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून. म्हणलं मी कधी ट्रान्सलेट करून टाकलंच नाही इंग्लिशमध्ये. मम्मी त्याच्यावर मला 1 तास खवळत होती. म्हणलं असू दे, मी बघते. परत बघितला तर ते ऑप्शन चालू झालं होतं. मग म्हणलं असू दे, आता डिलीट केला ते व्हिडिओ. आणि आता परत दुसरा व्हिडिओ काढते. कर बाया कर. सारखी व्हिडिओ तेवढंच काम माझ्या हातून घडतंय चांगलं. चालली चूल पेटवायची, मटकीची भाजी करायची, रात्री वरण भात केलता खाऊ. सोफ्याच्या खाली बघ. हा, मम्मीचं चाललंय दोन भाऊचं. तिची जालवट झाली, दार झाली, वरणला खाया झालं. आता माझा देवपूजा झाली, झाडून झाली, ते काढलं. आणि आता माझा स्वयंपाक चालला. आणि मला काय होतं, देवपूजा केल्या बघा स्वयंपाकच करू वाटत नाही. आधी देवपूजेला मग स्वयंपाक मरून दे कवर 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 का व्हायला. अगं मी आंघोळ करायला गेली आणि पाणी घेतलं. तुझं तसंच बोंबई. दरवेळेस ये मी पाणी घ्यायला तुमची गेली, बापू दररोजची मला दे की ग पाणी. असं करायचं ना. मी आणा बाळा मला पाणी दे की ग, मला कामाला जायचंय, कामाला 2-3 रानात जायचंय. लवकर उठायचं पटकीन. अरे लवकर 7 वाजता 6 वाजता उठून जरी म्हणलं तरी, सकाळची शाळा असली तरी थोडं अगं काम मला करीत रानात जा, जायचंय. थोडा व्यायाम करीत जा. कुठवर लोकांच्या जीवा व्हायचं तरी खावा. कुठवर खाती गायतं काम नाही करत अजून. बारीक होती तेव्हापासून नाही तर खाती. आता कर की काम व्हायचं. हा, नाही मोठी झाली ना मी. आता एवढी मोठी झाली तरी काम करायला नको. नाही 10वीच्या पुढे गेल्यावरती मी जाती तुम्हाला नवऱ्याच्या घरी 10वीच्या पुढे एक गेल्यावर. गप्पी. आणि मग कर त्यांचं काम. गप्प. आम्ही नुसतं मोठं करायला या. तुम्हाला चांगलं मी खायला घाललं ताई. हो, चांगलं खाया घालतील मला. काय विचारायची इथं नाही कोण असतो. असली पोरगी आणि कशाच काय सांभाळान मोठं करान आणि खाया घालान. दोन नाही, टाइम साऊथ कोरियाला जाणार. हा, साऊथ कोरियाला जाणार मोठी झाल्यावर. माझं स्वप्न आहे ती. कशाचं ग? माझं स्वप्न आहे माहिती. माहित का स्वप्न? नक्की बघ. माझी लई मोठी मोठी स्वप्न आहेत. आमचं सर म्हणल्यात स्वप्न मोठी बघायची असतात म्हणजे पूर्ण होतात एखाद्या वेळेस. माझी स्वप्न इतकी मोठी आहेत की मी आधीपासून बघत आली. आवाला टेकले ती तुझी स्वप्न. खरंच अगं माझी स्वप्न सांगितली ना, तुम्ही म्हणता कुठल्या कसं गोष्टीत नव्हतं तुझे स्वप्न तर आणलं तर. पण माझी स्वप्न इतकी मोठी मोठी. मग तसा अभ्यास बी करावा लागतो ना आपण दिवस. एक बिना न अभ्यास करता सुद्धा ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं माझं. अगं लय हात पाय हलावलं तर खाया मिळतं. हो, माझी 2 स्वप्न अशी तर की त्याला अभ्यास लय करावा लागतोय, आणि 2 स्वप्न अशी येतं की त्याला अभ्यास नाही केला तरी ती माझं स्वप्न पूर्ण होईल. होय, म्हणजे बापागतच बसायचं, नुसतं अभ्यास करायचं नाही काय नाही. बरोबर. मी आता व्हिडिओ काढते ना, तेच पुढं होऊन मी एखादं फोटोग्राफर बनली किंवा ही बनली तर बरं बहीण बाया. असं माझं डोक्यात विचार. बर असो, तसंच व्हावं तू म्हणते तसंच. किंवा एखादी मोठी होऊन नाही सांगू शकत मी. नको सांगू बाया, तुझंच राहून दे तुझ्यात पैसे. माझी सिक्रेट स्वप्न आहे. तुझ्यात पैसे राहून दे. मी शाळेत सुद्धा वेगळं स्वप्न सांगते ग. माझ्या डोक्यात वेगळी स्वप्न असतात. असू दे, दिगी कढई ती कढई घे, कांदा दे. होय गाजी, तुझं कोणतं स्वप्न होतं की तू मोठी झाल्या ती बनव? आम्हाला स्वप्नच नव्हतं. तो स्वप्न कधीतरी बघत जा. आम्हाला स्वप्न फक्त 2 टाइम मिळलं का नाही बस झालं. स्वप्न बघणं ही लय चांगली गोष्ट असते.
आमची स्वप्नच ती होती, पहिली बाई खायची पंचायत होती, स्वप्न कशाचं बघते. बघायचं आजी, जरी आता गरीब गरीब लोक सुद्धा किती मोठी मोठी झाल्यात. अगं होते ती गरीबच ना. तुला मुकेश अंबानीची कहाणी माहितीये का? मुकेश अंबानीची कहाणी. कशाची? अगं मुकेश अंबानीची कहाणी माहितीये का तुला? नाही बाय, मला माहिती. मला काय असं मोबाईल युट्यूब वरती लावून देते परत आहे. आम्हाला काय मोबाईल आहे का? आम्हाला कोण मोबाईल देतं का काय तेव्हा? आम्हाला आपलं बसायचं बघत. सगळ्यांना मोबाईल, पण आम्हाला कुठला मोबाईल? तुला आज मोबाईल तेलाची किटली, खिचडीचा डबा. दे. कढीपत्ता आणला तसा शिडी धरून ताजा ताजा. जा. आणते कढीपत्ता. आमचा कढीपत्ता दाखवतो तुम्हाला. असं घरापासून सरळ सरळ येतं. इथून शॉर्टकट घ्यायचं तर तिकडून येतं. आणि इथं आमचा कढीपत्ता. असा घ्यायचा आणि तिथनं परत हाय रस्त्याने शॉर्टकटने जायचं आणि तिथं आमचं घर आहे. इकडे पण एक किचन आहे, तिकडे पण एक किचन आहे, तिकडे एक रूम आहे, तिकडे एक रूम आहे. ठेवा खाली. मस्तपैकी नेऊन कढीपत्ता आणला ताजा ताजा गावरान. आता मस्तपैकी मोठा मोठा कांद्याची. लसूण केवढं कांदा येतं, मैदाळ मोठाने कांदा येतं. लसूण काय सोलायला लावू नको एवढं. लसूण कांदा मोठं मोठं संपलं आणि आता कांदा बारकं बारकं राहिलं इथं. ते असं जेव्हा येतात इथं, पण आता काय लाजूच नाही ना. मच्छीच्या भाजीला कांदा असला तर छान लागतो. मोकळी आहे का? नाही का बाई, ती ताट याला दिली. गाजर काल पण तर पातळ होती, मोकळी ती कर ताट ना. दिली. अगं कोणाच्या नाकात घालू तेवढी? आमच्याच घाल, बाकीच्या जाऊ दे. हा. बेसन भाकरी कर. बापू म्हणजे काम करून ठेवते उपाशी बापूला. बापूला मला नानालाच राहू दे. तुम्हाला दोघीला पिठलं भाकरी करा. आम्हाला हो. अरे थोडी थोडी खा. लय नका कोण नाही थोडी खात. खाऊ. असू द्या. करा तिला का मोकळी लय मोठी केली. परात दे की परात. आणि ती मटकी बी आणणार. अगं पोरे. हो बघ की किती मटकी. ही बघ किती मटकी. सगळीच करायची, पण ती कालवणाला तेवढं त्याचं किती व्हायचंय ग? बापूला जाते पिठलं भाकरी खाता. बापूला तुला पिठलं भाकर आणि मला मोकळी मटकी. नाही बापू, तुम्हाला मोकळी मटकी चालती का? हो सगळं चालतं मला. बेसन चालते का? बेसन नको. बेसन नाही चालत मला. बरं ठीक आहे बापू. बेसन चालतं पण तिखट लागतं म्हणून, बाकी नाही. आमचं असतं मंदाळणी. आणि हे असतं मंदाळणी, पोरं खात नाही ती. हो मी खाती. आज मम्मीला पप्पाला चालत नाही. हो ती आळण्या तोंडाची आहे ती जरा होय. आजीला हा आजीला पण तिखट आवडतं. आजी काय, आजीच्या नादी लागून जमल का आपल्यासारख्याच? सांग बरं. नाही तुझ्या मनाने ती तपलं खरं करती, पण ते टिकत बी नाही. खरं आपलं केलं तर टिकलं पाहिजे. बघ की तिला चांगल्या म्हणती मोकळी मटकी कर. परत तुम्हाला दोघीला बेसन भाकरी कर. बापूला मला आणि अण्णाला मोकळी मटकी. हा चपाती बरं. हा भाकरी असली तर पातळ का? हो का? काल पातळ मटकी होती म्हणतात पुरी तर मटकीवरच नुसतं हे करतात. असू द्या, त्यांच्या मनाने काय का करीना ते आपलं गप खायचं, नाही तर मन त्याला घेऊन या. त्याच्यापेक्षा हा आपल्या पैसे आता झाली कोथमीर भाजी बंद, आपल्याला येणं झालंय बंद. आता एरियास मला घालवायला आणायला दोन हेल्पट होत्यात. ओ पेट्रोल पैसे देतात की? पेट्रोलला देते पण 100च भागा ना हो. 200 दिल तरी काल. दिल तर पण गेलं किती? पण अरे लागते तर पैसे शिवाय होते का रे हिंड? बरं माझा जातानी गाड्यात तास, हा येतानी 2 तासाचा घोटाळा. 15 मिनिटं लागतात जायला न्यायला. ती नाही इशी, पण माणसानं बरं बोललं पाहिजे. हा हा? काय चाललंय बापू म्हणल्यावर बोललं पाहिजे गोड 2 शब्द. हो हा असत. रेशमाचं काय चाललंय? तिकडे रेशमा उरकलं का तुझं? उरक गाड्या आज लवकर जा. हा चला
समद्यांना गुरुवार आहे, आज नमस्कार. नसेल की सुखी गर्दी. राहा समधी. आपल्या आता आमच्याकडे काय पाऊस येत नाही, तुमच्याकडे हाया मुंबईला ह्याला तिकडे पुन्हा नागपूर ही कुठं, पण आमच्याकडे नाही गाड्या आलं उलीस इत्यादी ठिकाणी इत्यादी ठिकाणी आहेत इतकी नाव सांगूच तर. हो सगळ्याच ठिकाणी हाया. हा, जाऊ द्या. नमस्कार समद्यांना हात जोडून. चला आता आता लाईट येईल 9:30ला, तवर रेशमाचं उरकस तवर काय भिजाव तू आणि मग आणि येईल जाया. तुमच्या होय. गाड्या गड्याळ आहे की खिशात कोपरीच्या. चॉकलेट आहे का दे की मला. यायला तुझी मी आताच घेतली होती. द्या की एक. का असं करतात का पप्पा घरी आणून मला 350 रुपये घ्यायचं होतं. कशाला? मला पुस्तकाला द्यायचं. आता माझ्या पैसे नाहीत की बाळा. बघा बापूंनी चॉकलेट असू द्या. दिली. नमस्कार समद्याला. चला आता हे काय गाड्याळ भिजलं होतं ती नाही लय भिजलं. काढून ठेवायचं फुटलं होय घड्या. नाही पाणी हा काचवर आले. हा जाऊ दे मम्मीचं काय चाललंय बघ. ते टाक तिथे दगडावर दोन. हाय काय यांना अयो काय ग? किती आहे तर मी मुगांपाशीच केले रे ग तू. बर टाका आता ही पण हाय पण जाऊ दे आता द्या. उद्या तरी काय अय मम्मी हो, हेकडे तरी बघ काय म्हणते मुंग्यांपाशी केले. अगं तिथं ते मग आले तर काय करू तिकडचं घेतलं इकडं आजीने काल वाटतं झालंय आता ऊस तोडून एवढं 2च राहिल्यात अजून कपडे धुते आता मग आवरायचे. सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ. फक्त व्हिडिओ सगळेजण बघत राहा. आज गुरुवार आहे, आज नसेल की कमेंट गर्दी. करा मस्तपैकी. तुम्ही तुझं शाळेचं उरका पटापटा अभ्यास करीत शाळेत घरी आल्या ज्ञानेश्वरी काय अगं मग तू घरीच नसते. मी अगं आल्यापासून अभ्यासच करत होते. अभ्यासच करायचा नाही तर मला जर सरांनी फोन केला किंवा मॅडमने फोन करून सांगितलं हो गणिताचा तास 4था होता ती 3रा होता ती जेवल्याच्या परत खेळायच्या सुट्टीच्या नंतर तास आहे ती खेळून आल्यावरती कसं तरी होतं आणि मनच लागत नाही. त्याच्यामुळे सांगते आणि ती गणित असली डोक्याच्या बाहेर जातात ना कळत नाही तर असली मोठी मोठी गणित. त्याच्यामुळे सांगते अभ्यास करायचा. आणि मोठ्या सुट्टी नंतर दिलं ती अजूनच बोर होतं. लहान बाय सगळ्यांना शुभ सकाळ. राहिलेला व्हिडिओ नंतर बघा आता.